नमस्कार मित्रांनो, गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. गोल्डन स्टोरीजमध्ये आजची स्टोरी आहे ब्रेकअप. चला तर स्टोरीला सुरुवात करूया. ब्रेकअप. अमेरिकेतून आलेल्या फोनवर रागिनीचे हे शब्द ऐकताच मदनला कानात कुणीतरी उकडतं तेल ओतल्याचा भास झाला. अभावितपणे त्याच्या डोळ्यात अश्रू आले. काय झालं रे मुन्नू? डोळ्यात पाणी का आलं? उमा वहिनींच्या या प्रश्नावर तो पार उन्मळून पडला. सगळं सगळं संपलंय ग वहिनी. 5 वर्ष माझ्यावर प्रेम केल्यावर रागिनीनं आयुष्याचा जोडीदार म्हणून दुसऱ्यालाच निवडलं. त्याला रडू अनावर झालं. मुन्नू, खरं सांगू का? तू तिला विसर. खरं सांगते, ती तुझ्यासाठी योग्य मुलगी नव्हतीच, उमा वहिनीनं म्हटलं. उमा वहिनी मदनची एकुलती एक वहिनी. वयानं त्याच्याहून जवळपास 12 वर्ष मोठी. मदनला ती प्रेमानं मुन्नू म्हणते. मदन महाराष्ट्रातला. मुंबईतल्या एका उपनगरात त्याचे वडील सरकारी नोकरीत होते. स्वतःचं छोटंसं घर होतं. आई साधीशी व्यवस्थित घर सांभाळणारी गृहिणी होती. मदनचा मोठा भाऊ त्याच्याहून जवळजवळ 15 वर्ष मोठा होता. मदनचा भाऊ आई वडिलांना घेऊन एक दिवस व्हीटी स्टेशनला गेला होता. 26 नोव्हेंबरचा दिवस. त्याच दिवशी झालेल्या अतिरेक्यांच्या गोळीबारात ती तिघं मृत्युमुखी पडली होती. मदन तेव्हा 11वीत होता. हुशार मदनला इंजिनियर व्हायचं होतं, पण एका झटक्यात घरातील 3 माणसं गेल्यानं तो अगदीच पोरका झाला होता. आता घरात फक्त उमा वहिनी आणि तिचा लहानसा मुलगा एवढीच माणसं होती. मात्र उमा वहिनी आपल्या मुला एवढंच मदनवरही प्रेम करत होती. तिनं जणू त्याच्या आईची जागा घेतली होती. उमाला राज्य सरकारनं नोकरी दिली. शिवाय 3 माणसांच्या मृत्यूची नुकसान भरपाई म्हणून काही रक्कम मिळाली. तिनं मदनच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. त्याला इंजिनियर करायचा उमानं चंग बांधला होता. मेरिट बेसिसवर मदनला चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजात प्रवेश घेता आला. इथं बिहारमधून डोनेशन देऊन प्रवेश मिळवलेले अनेक विद्यार्थी होते. रागिनी त्यापैकीच एक होती. मदनच्याच बॅचला होती. अभ्यासात यथायथच होती. म्हणूनच वडिलांनी एवढं मोठं डोनेशन देऊन तिचं ॲडमिशन करून घेतलं होतं. वडील केंद्र सरकारच्या नोकरीत होते. पगाराव्यतिरिक्त भरपूर पैसा हातात येत होता. वडील तिलाही चिकार पैसे पाठवायचे. तिचं स्वतःचं ATM कार्ड होतं. ती भरपूर पैसे खर्च करायची. मित्रांना हॉटेलात जीव घालायची. कधी पिक्चरला न्यायची. त्यामुळे तिच्या भोवती पिंगा घालणारे चमचे भरपूर होते. सेकंड इयर संपल्यावर तिची मदनशी मैत्री झाली. मदन मुळात हुशार होता. आपला अभ्यास पूर्ण करून तो रागिनीलाही अभ्यासात मदत करत होता. त्याच्या हुशारीमुळे आणि सज्जन स्वभावामुळे रागिनीला तो आवडायचा. शिवाय तो तिला निरक्षपणे मदत करत होता. त्यामुळे हळूहळू ती त्याच्याकडे आकर्षित झाली. थर्ड इयर संपता संपता दोघांची मैत्री वाढली. पुढे शनिवार, रविवार दोघं कधी कॉफी हाऊसमध्ये तर कधी हॉटेलात लंचला भेटू लागली. अर्थात पुढाकार रागिनीचा असायचा, कारण भरपूर पैसे तीच खर्च करू शकत होती. दोघांनी अमेरिकेतून MS करायचं ठरवलं होतं. त्यासाठी जरुरी असलेल्या परीक्षांचीही त्यांची तयारी सुरू होती. मदन त्याच्या उमा वहिनीपासून कोणतीही गोष्ट लपवत नसे. त्यानं रागिनीबद्दल वहिनीला सांगितलं होतं. स्कॉलरशिप मिळाली तर फारच छान होईल असं दोघांना वाटत होतं. अमेरिकेतल्या शिक्षणासाठी लाखो रुपयांचा खर्च होता. रागिनीसाठी ते सहज शक्य होतं, कारण वडील करोडपती होते. प्रश्न मदनचा होता. स्कॉलरशिप त्यालाही मिळाली नाही. स्टुडंट विजा, F1 साठी अभ्यास व राहणं, जेवण खाणं एवढा खर्च करण्याची ऐपत असावी लागते. त्यासाठी तुमच्या बँक अकाउंटमध्ये तेवढा पैसा दाखवावा लागतो. रागिनीच्या अकाउंटला तिच्या वडिलांनी तेवढा पैसा भरला होता. मदनला मात्र फारच काळजी लागली होती. उमा वहिनीचं त्याच्याकडे लक्ष होतं. तिनं त्याला दिलासा दिला. मुन्नू, तू जायची तयारी कर. मी आहे ना. तुझं स्वप्न नक्की पूर्ण होईल. उमानं गावाकडची काही शेतजमीन विकून, काही दागिने गहाण ठेवून आणि काही शिल्लक पैसा काढून त्याच्या अकाउंटला पैसे भरले. रागिनी आणि मदन दोघांनाही विजा मिळाला. दोघांच्या ॲडमिशन्स मात्र वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीत झाल्या. पण दोघंही अमेरिकेला पोहोचले एकदाचे. दोघांच्या कॉलेजमध्ये केवळ 1 तासाचं कार ड्राईव्हचं अंतर होतं. रागिनीला कॅलिफोर्नियातल्या सांता क्लारा युनिव्हर्सिटीत ॲडमिशन मिळाली होती. श्रीमंत बापाची पोरगी. रागिनीला वडिलांनी तिथं कारही उपलब्ध करून दिली. दोघं विकेंडला भेटायची. भेटणं, एकत्र राहणं, जेवण खाणं, अभ्यासाची चर्चा सगळंच त्यामुळे शक्य व्हायचं. बहुतेक वेळा रागिनीच कारनं मदनकडे यायची. क्वचित कधी मदन बसनं तिच्याकडे जायचा. तीच त्याला कारनं माघारी आणून सोडायची. एकमेकांच्या वाढदिवसाला, व्हॅलेंटाईन डेला दोघं एकमेकांना गिफ्ट द्यायची.
अर्थातच रागिनीच्या भेटवस्तू महागड्या असायच्या. उमा वहिनीला मदन सगळं सांगत होता. तिच्या फक्त एवढंच मनात आलं होतं की इतक्या श्रीमंतीत वाढलेली मुलगी आपल्या निम्न मध्यमवर्गीय घरात रुळेल का. पण उघड ती काहीच बोलली नव्हती. तिची पूर्ण संमती होती. फक्त चुकीचं पाऊल उचलू नकोस आणि पुन्हा मुलीचा विश्वासघात करू नकोस, एवढं तिनं मदनला बजावलं होतं. रागिनीनंही घरी आईवडिलांना आपलं प्रेम प्रकरण सांगितलं होतं. त्यांचा मदनच्या मराठी असण्यावर आक्षेप नव्हता, पण त्याची आर्थिक परिस्थिती मात्र खूपच खटकत होती. मदनपेक्षा चांगल्या श्रीमंत मुलाशी लग्न करण्याबद्दल त्यांनी रागिनीला सुचवलंही होतं, पण रागिनीनं त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. मदन रागिनीचं प्रेम अबाधित होतं. लग्न करून आयुष्य एकत्र घालवण्याच्या आणाभाका घेऊन झाल्या होत्या. 2 वर्षात मास्टर डिग्री घेऊन मदन भारतात परतला होता. येताना रागिनीही त्याच्यासोबत मुंबईला आली होती. 2 दिवस ती त्याच्या घरी राहिली. उमावहिनीनं विचारलं, आता तुमचा दोघांचा काय बेत आहे? रागिनी म्हणाली, वहिनी, मास्टर्स केल्यावर 1 वर्ष आम्हा दोघांना PT म्हणजे प्रॅक्टिकल ट्रेनिंग पूर्ण करावी लागेल. यात आम्ही कुठल्याही कंपनीत 1 वर्ष काम करतो. आम्हाला दोघांना नोकरीही मिळाली आहे. या वर्षभराच्या प्रॅक्टिकल ट्रेनिंगनंतर आम्ही लग्न करणार आहोत. मदननं तुम्हाला सांगितलंच असेल ना? होय, मदननं सांगितलं. पण मला असं विचारायचं आहे की लग्नानंतर तुम्ही म्हणजे तू नोकरी अमेरिकेत करणार की भारतात? उमानं विचारलं. रागिनी म्हणाली, ते सगळं मी मदनवर सोपवलं. त्याला योग्य वाटेल ते तो करेल. वहिनी, तुम्ही अगदी निश्चिंत असा. 2 दिवस मुंबईत राहून रागिनी बिहारला आपल्या घरी गेली. रागिनीच्या बोलण्यानं उमालाही दिलासा मिळाला. घरी गेल्यावर रागिनीचे वडील म्हणाले, हे बघ मुली, तुझ्या आनंदातच आमचाही आनंद आहे. पण तू विचारपूर्वक निर्णय घे. मदन मुलगा चांगलाच आहे. तरीही त्याच्या कुटुंबात तू व्यवस्थित ॲडजस्ट होशील याची तुला खात्री आहे का? रागिनी म्हणाली, मदनच्या कुटुंबात सध्या तरी मला काहीच प्रॉब्लेम वाटत नाही. तरीही मला एकदा त्याला भेटायचं आहे. वडील म्हणाले, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तेव्हा त्याला बोलावून घेईन. नको, आता नको. मी स्वतःच जाऊन भेटेन त्याला, वडिलांनी सांगितलं. सुमारे 2 आठवड्यांनी मदन व रागिनी अमेरिकेला परतली आणि त्यांची नोकरी सुरू झाली. पण आता दोघांची नोकरी 2 टोकांना होती. एक ईस्ट कोस्टला तर दुसरा वेस्ट कोस्टला. विमान प्रवासातच 6-7 तास लागणार. आता भेटी फारच क्वचित व्हायच्या. इंटरनेटवर, स्काईपवर भेट व्हायची तेवढीच. रागिनीच्या कंपनीत कुंदन नावाचा एक भारतीय मुलगा आला. त्याचे वडील मुंबईतले प्रसिद्ध ज्वेलर होते. तो 2 बेडरूमच्या आलिशान फ्लॅटमध्ये राहत होता. स्वतःची SUV होती. रागिनीची ही छोटी गाडी होती. रागिनी त्याच्या श्रीमंत राहणीमुळे भारावली होती. एका विकेंडला कुंदननं रागिनीला गाडीतून ऑरलँडोला नेलं. तिथं एका हॉटेलात दोघं थांबली होती. नंतरच्या पंधरवाड्यात कुंदननं तिला डिझनीलँडला फिरवून आणलं. मदनशी हल्ली रागिनीचा संपर्क कमी झाला होता. तिनं कुंदनबद्दल मदनला सांगितलं होतं, पण त्याच्याशी इतकी जवळीक झाली आहे हे मदनला ठाऊक नव्हतं. मदन कॅलिफोर्नियामध्ये एका स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये राहत होता. स्वतः स्वयंपाक करून जेवत होता. एक छोटी 2 सीटर कार होती. एक दिवस अवचित रागिनीचा फोन आला. ती वडिलांना घेऊन शनिवारी त्याला भेटायला येते. रविवारी राहून सोमवारच्या फ्लाईटनं परत जाईल. गडबडीनं मदननं 3 दिवसासाठी भाड्यानं एक कार घेतली. त्यांच्या वास्तव्यासाठी बाहेर गेलेल्या मित्राच्या फ्लॅटची किल्ली मागून घेतली. शनिवारी एअरपोर्टवरून त्यांना तो घेऊन आला. त्या दिवशी मदननं केलेला स्वयंपाकच सगळे जेवले. नंतर मात्र हॉटेलात जेवायला पसंती दिली. हॉटेलचं बिल मदनलाच द्यायचं होतं. रागिनीच्या वडिलांनी मदनला त्याचा पुढचा कार्यक्रम विचारला. अंकल, मला हे वर्ष पूर्ण झाल्यावर भारतात परत जावं लागेल. वहिनीला माझी गरज आहे. शिवाय इथली माझी कंपनी त्यांच्या भारतातल्या मुंबईत ऑफिसात मला पोस्ट करायला तयार आहे. रागिनीचे बाबा फक्त म्हणाले. रागिनी वडिलांबरोबर परत गेली. आता तिची विकेंड कुंदनबरोबरच जायची. मदनसोबत व्हिडिओ चॅटिंगही बंद झालं होतं. आठवड्यात कधीतरी चॅट करायची तेवढंच. याच अवधीत रागिनीचा वाढदिवस आला. मदननं एक लेडीज पर्स तिला भेट म्हणून दिली. तर कुंदन सोन्याचे सुंदर इयरिंग्स घेऊन आला. न्यू जर्सीत त्याचे नातलग होते. त्यांच्या दुकानातून त्यानं ते घेतले. रागिनीचे वडील अजून तिथेच होते. त्यांनी कुंदनबद्दल विचारलं. तेव्हा तिला जे काही त्याच्याबद्दल ठाऊक होतं ते तिनं सांगितलं. योगायोग असा की त्याच शनिवारी कुंदन स्वतःची गाडी घेऊन तिथं पोहोचला.
रागिनीनं त्याची वडिलांशी ओळख करून दिली. तो उत्साहाने म्हणाला, अंकल, आपण फ्लोरिडाला जाऊ का? उद्या तिथून रॉकेट लॉन्च होते. आपण रॉकेट लॉन्चिंग बघू आणि तिथं मजेत राहू. तिघं फ्लोरिडाला निघाली. कुंदन गाडी चालवत होता. वडील त्याच्या शेजारी बसले होते. बोलता बोलता त्यांनी कुंदनला त्याच्या पुढच्या प्लॅन्सबद्दल विचारलं. तो म्हणाला, मी तर इथेच सेटल व्हायचं ठरवलं. माझी नोकरी आहेच. अजून एक चांगली ऑफर आली आणि मला इथे ज्वेलरीचा बिझनेसही सुरू करायचा आहे. कुंदननं एका 4 स्टार हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. तिघही एकाच खोलीत होती. रॉकेट लॉन्चिंग बघून फ्लोरिडा फिरून मंडळी परत आली. जोवर बाबा होते. मदन रोज हॉटेलमधून जेवण पॅक करून घरी आणायचा. एकदा बाबा म्हणाले, मला तर कुंदन अधिक योग्य मुलगा वाटतोय. तुझं काय मत आहे? ती म्हणाली, तो चांगला आहे, पण सध्या तरी आम्ही फक्त मित्रच आहोत. त्याच्या मनात काय आहे ते मला कळलेलं नाही. वडील म्हणाले, थोडा पुढाकार घेऊन तूच त्याचं मन जाणून घे. इतकी काळजी घेतोय तुझी, इतका खर्च करतो. त्याच्या मनात लग्न करण्याचा विचार असेलच. असं बघ रागिनी, तुम्हा दोघी बहिणीवर मी इतका खर्च करतोय, तो एवढ्यासाठीच की तुम्हाला काही कमी पडायला नको. मदन मुळात गरीब, त्यातून तो वहिनी व तिच्या मुलांसाठी भारतातच राहायचे म्हणतो. रागिनी त्यावेळी काहीच बोलली नाही. बाबा परत जायला निघाले तेव्हा कुंदनने त्यांना विमानतळावर पोहोचवले. शिवाय त्यांच्यासाठी व रागिनीच्या आईसाठी भेटवस्तूही दिली. मदनशी आता रागिनीचा संपर्क नव्हता. कधीतरी फोन, कधीतरी चॅटिंग. वडील निघून गेल्यावर रागिनीला कळेना मदन आणि कुंदनमधून नवरा म्हणून कुणाची निवड करावी. बाबा तर सतत कुंदनचीच वाहवाही करत होते. कुंदनशी तिची मैत्री वाढत होती, तर मदनशी दुरावा वाढत होता. त्याचवेळी एक दिवस कुंदननं तिला प्रपोज केलं. रागिनी, तू माझ्याशी लग्न करशील? नीट विचार करून उत्तर दे, कारण मी अमेरिकेतच स्थायिक होणार आहे. रागिनीला अमेरिका आणि इथली जीवनशैली आवडत होती. तरीही तिनं कुंदनकडून थोडा वेळ मागून घेतला. भारतात उमा वहिनीला हार्ट अटॅक आला होता. तिला 4-5 दिवस इस्पितळात राहावं लागलं होतं. पण तिच्या भाऊ भाऊजाईनं सगळं व्यवस्थित सांभाळलं. मदनला फोन आला. उमा स्वतःच फोनवर बोलली, आता मी बरी आहे म्हणून, माझी काळजी करू नकोस. इथं माझे दादा वहिनी माझी काळजी घेत आहेत. त्यानंतर महिन्याभरातच मदन भारतात परतला. मुंबईतच त्याला पोस्टिंग मिळालं होतं. येण्यापूर्वी तो रागिनीला भेटला. तिच्याशी सविस्तर बोलला. मी तर आता भारतात परत जातोय. मी तिथंच राहणार आहे. तुझं PTV आता संपतंय, तेव्हा तू भारतात कधी परत येणार? की अजून काही दिवस इथंच नोकरी करायचा विचार आहे? रागिनीला नेमकं काय करावं ते कळत नव्हतं. मनाची दोलायमान अवस्था होती. ती म्हणाली, अजून लगेचच मी इंडियात येत नाहीये, कारण मला H-वर्क व्हिसा मिळालेला आहे. अजून काही दिवस मी इथं नोकरी करून बघणार आहे. मला नोकरी मिळते आहे. मी तुला कुंदनबद्दल बोलले होते ना, त्यालाही वर्क व्हिसा मिळाला आहे. तोही सध्या इथंच राहतोय. मदन भारतातल्या नोकरीवर रुजू झाला. उमा वहिनीला सध्या विश्रांती हवी होती. तिचा मुलगा आणि मुन्नू दोघं मिळून तिची काळजी घेत होते. घरकाम, स्वयंपाक करायला छान बाई मिळाली होती. रागिनीचे आईवडील तिला कुंदनशी लग्न करण्यासाठी आग्रह करत होते. रागिनीलाही त्याच्याविषयी ओढ वाटत होती. कुंदननं तर अमेरिकेत एक मोठंसं घरही लीजवर घेतलं होतं. 6-8 महिने गेले. मदनने रागिनीला फोन केला. रागिनी, तू भारतात येण्याबद्दल काय ठरवलं आहेस? तू इथं आल्यावर आपण लग्न करूयात. निर्णय लवकर घे. मी भारतातच राहणार आहे. रागिनी म्हणाली, मी भारतात येणार नाही. तू जर अमेरिकेला येत असलास तरच लग्नाबद्दल विचार करता येईल. आता निर्णय तू घ्यायचा आहेस. मदननं म्हटलं, आईसारख्या उमा वहिनीला मी सोडू शकत नाही. मी अमेरिकेत येणार नाही. तू सांग काय म्हणतेस? तर मग वाद कशाला वाढवायचा? रागिनी पटकन म्हणाली, समज ब्रेकअप झाला. तिनं फोन बंद केला. मदनला धक्का बसला. ती कुंदनच्या प्रेमात पडली होती. त्याच्या वैभवाला भाळली आहे हेही त्याच्या लक्षात आलं. त्यानं वहिनीला रडतच सांगितलं सगळं. मदननं फोन लावून दिला. उमानं रागिनीला विचारलं, तू खरंच मदनशी लग्न करणार नाहीस? रागिनी म्हणाली, मी तिथं येऊ शकत नाही आणि मदन इथं येऊ शकत नाही. तेव्हा मी इथंच माझ्या आयुष्याचा जोडीदार शोधलाय. मदनला म्हणावं, तूही तसंच कर. उमा वहिनी मायेनं बोलली. रागिनी, अगं मदन इथं रडतोय. 5 वर्ष तुम्ही प्रेमात होता. मैत्रीचं, प्रेमाचं, विश्वासाचं नातं
तू असं तडकाफडकी कसं तुळू शकतेस? एकदा पुन्हा विचार कर, रागिनी म्हणाली. आता उगीचच वेळ घालवणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. मदनला म्हणावं, रडणं सोड, नवा जोडीदार शोध. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. मग उमा म्हणाली, मग मी मदनला काय सांगू? तू कुंदन. तिला पुढे बोलू न देता संतापून रागिनी ओरडली. ब्रेकअप, ब्रेकअप, ब्रेकअप. फुल अँड फायनल. फोन कट झाला. उमा मदनच्या जवळ बसली. प्रेमानं त्याला थोपटत म्हणाली, शांत हो, रडू तर अजिबात नकोस. रागिनीला कुंदन हवाय. सोनं नाणं, पैसा अडखा, मोठं घर, आधुनिक राहणी अन सुखासीन आयुष्य. तू दुसरी मुलगी बघ, तुझ्या परिस्थितीशी जुळवून घेईल अशी. खरं सांगते, रागिनी कधीच तुझ्यासाठी योग्य जोडीदार नव्हती. तिला जाऊ दे, तिला विसर, नव्यानं आयुष्य सुरू कर. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.